श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। आपल्या घराभोवती एखादे किंवा दरवाजाच्या समोर आपल्या गार्डनमध्ये एखादे शमीचे झाड असावे। शमीचे झाड म्हणजेच लाजाळूचे झाड। आपण त्याला स्पर्श केला तर ते बंद होते आणि आपण साईडला झालो तर ते ओपन होते। असं हे लाजाळूचे झाड आपण बघा, हात लावला तर लगेच मिटतं, पाहिलं। आणि नंतर न हात आपण साईडला गेलं तर आपल्या स्पर्शानंतर न साईडला होतं। हे असं लाजाळूचं झाड। आपल्याला त्याची माहिती आणि आर्थिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या आपण त्याची माहिती पाहणार आहोत। आपण आपल्या परिसरात आढळणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या, आपण धार्मिकदृष्ट्या ते किती पूजनीय आहे याची माहिती पाहणार आहोत। शमीचे झाड कसे ओळखावे, त्याचा उपयोग आणि महत्त्व काय आहे ते थोडक्यात आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका। हे एक छोटंसं काटेरी झाड आहे। त्याच्या पानं ही बारीक हिरवीगार असतात आणि फुलं ही वांगी कलरची, फिकट वांगी कलरचे, असे पिंक कलरचे पण असतात आणि त्याला शेंगा पण येतात आणि शेंगामध्ये बिया असतात। असं हे लाजाळूचं झाड। त्याचं लाकूड, फुलं, फळं हे आपल्या पूजेसाठीही उपयोगी येतं। असं हे लाजाळूचं झाड म्हणजेच शमीचे झाड होय। आता हे शमीचे झाड हे काटेरी स्वरूपाचे झाड असते। ते कोरड्या आणि उष्ण ठिकाणी येते। त्याला जास्त पाणी लागत नाही। कमी पाण्यातही ते तग धरून शकते। त्यामुळे पावसाच्या प्रदेशातही ते आढळते आणि कमी पाण्याच्या ठिकाणी पण आढळते। शमीच्या झाडाला अनेक पारंपरिक उपयोग आणि धार्मिक महत्त्व असते। तरी त्याचा दसऱ्याच्या दिवशी अनेक भागात शमीच्या झाडाची पाने सोने म्हणून नातेवाईकांना देण्याची पद्धत आहे। महाभारताच्या संबंधित कथांमध्येही शमीच्या झाडाचा उल्लेख आढळतो। पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात आपली शस्त्र शमीच्या झाडावर ठेवली होती, अशी प्रसिद्ध परंपरा आहे। शमीची लागवड बिया आणि रोपांपासून करता येते। चांगला निचरा होणारी जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेली जागा त्यासाठी योग्य आहे। लहान रोपांना सुरुवातीच्या काळात नियमित पाणी देणे आवश्यक असते। रोप चांगले स्थिर झाल्यावर त्यांना कमी पाण्यातही ते तग धरू शकतात आणि दररोज पाणी असलं तरी शमीचे झाड येते। आपल्या घरामध्ये आपल्या प्रसन्न वातावरण हवे असेल तर एकतरी झाड आपल्या दरवाजात, गॅलरीत किंवा एखाद्या कुंडीमध्ये घराच्या अवतीभोवती हे लाजाळूचे झाड नक्कीच लावावे। त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते। म्हणजे कसं, तर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या कोणाच्या मनामध्ये विचार वाईट येतात आणि आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर पॉझिटिव्ह विचार येण्याऐवजी निगेटिव्हच विचार येतात। तर ते विचार बाहेर पडण्यासाठीही हा झाडाचा उपयोग होतो। आपण आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी असे वाटत असेल तर हे झाड आपण ईशान्य बाजूला लावावे। लाजाळूच्या झाडाने पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण नक्कीच होते। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला तर 7.5 किंवा शनीचा त्रास आहे असेल तर त्या झाडाला रोज पाणी घालावे। त्यामुळे शनिदोष नष्ट होतो। अनिद्रेचा त्रास होत असेल तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। असं हे लाजाळूचं झाड आहे। ते नुसतं लाजाळतच नाही तर ते अनेक आपल्या उपयोगासाठी सुद्धा येतं। ह्या पानांचा लेप आपण आपल्या एखाद्या जखमेवरती लावला तर आपली जखमही लवकर बरी होते। आपल्या शरीरावरती त्वचा रोगांवरती त्याचा उपयोग होतो। हे झाड असेल तर आपल्या घरातल्या लोकांची चिडचिडही कमी होते आणि सकारात्मकता वाढते। या रोपांच्या बिया
लक्ष्मी पूजनासाठी पण उपयोग करतात. काही लोक तर शमीच्या झाडाच्या बिया लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्याची पूजाही करतात. त्यामुळे त्या झाडाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते. लाजाळूच्या झाडाचे अनेक प्रकारचे तोडगेही करतात. त्यामुळे आपल्यावरती घरामध्ये कोणाचीही वाईट नजर लागत नाही किंवा वाईट दोषही लागत नाही. या रोपाची आपण लावल्यावरती सुख समृद्धी धनप्राप्ती होते, कुटुंबाचे रक्षण होते, नकारात्मकता दूर होते. असे हे लाजणारे लाजाळूचे झाड म्हणजेच शमीचे झाड. आपण याची माहिती आज पाहिलेली आहे. अशीच नवनवीन माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.